यावं महाराज, माफ करा, आपल्याला फार काळ तिष्ठत राहावं लागलं आमच्यासाठी. खरं आहे आपलं म्हणणं. महाराज, आपण कुठचे? आम्ही इथलेच, आम्ही आपलेच. ते केवळ राजकारण म्हणून नव्हे, तर मिर्झा राजा आणि रामसिंग ही पितापुत्राची जोडी बादशहानं पाहिली आहे. आता तुम्हाला बघून कळू द्या त्याला, आम्हाला कैद करून आमचं शरीर अटकेत ठेवलंय. आमचा प्राण, आमचा जीव, आमचा आत्मा अजून तुमच्या रूपात मुक्त आहे. पुष्कळ विचारांती आम्ही असं ठरवलंय की आमच्या बरोबर आलेल्या लोकांना परत पाठवावं, पण बादशहानं तसा अर्ज पाठवा. पण महाराज, पण आई भवानीच आता आम्हाला यातून मार्ग दाखवेल. त्यावेळी आमच्या बरोबर जितके लोक कमी असतील तितकं परत. राजा जी, आप अपने लोगों को यहाँ से क्यों भेजते हैं? कुंवर साहब, अब हमें किसी का सहारा नहीं चाहिए. बादशाह के सामने आपने हमारे बारे में जो जिम्मेदारी उठाई है, उससे भी आप रिहा हो जाइए. मगर राजा जी, पिताजी बहुत परेशान होंगे. मगर कुंवर साहब, बादशाह कोई ऐसी वैसी बात कर बैठे तो उनकी परेशानी और भी बढ़ जाएगी. और बादशाह का यहाँ तो चारों ओर पहरा लग चुका है. आपकी जिम्मेदारी का कोई मतलब नहीं. हमारी बात मानिए, इस बोझ को अपने दिल से हटा दीजिए. मगर राजा जी, आपको कुछ हो गया तो? आप बेफिक्र रहिए, सिर्फ इतना ही कबूल कर लीजिए राम सिंह जी. जोर से राजे. बताइए, बाहर राजांची तयारी चांगली होते. कौन है? राम सिंह झाले. पण म्हातारी, मी आसरी माणसासारखा दिसतो ना? हाँ बिल्कुल. राजा जी, हमने सुना है आपकी तबीयत कुछ नासाज है. जी हाँ, यहाँ की हवा हमें रास नहीं आई. बुखार ने घेर लिया है. हम अभी दवा का प्रबंध करते हैं. नहीं, दवा से नहीं, दुआ से हम अच्छे हो जाएंगे. हम चाहते हैं गरीबों को खैरात दी जाए, मिठाई बांटी जाए. सिवा की इस बीमारी पे हमें सख्त अफसोस है. हम सोच रहे हैं बहुत जल्द सिवा को फिदा हुसैन खां की कोठी पे भेज दें. वहां उसे काफी आराम मिलेगा. लेकिन भला खां, यह वो अल्लाह ताला की मेहर के लिए मिठाई के टोकरे जो तकसीम हो रहे हैं, उससे कुछ फायदा हुआ? जी नहीं हुजूर. बेवकूफ है. क्या वो समझता है कि मिठाई के टोकरे तकसीम करने से बीमारी चली जाएगी? हुजूर, उनका तो ख्याल है कि उनकी बीमारी मिठाई की टोकरों में बैठकर चली जाएगी. शंभूबा, तोंड बंद ठेवा. बस आबासाहेब, जीव गुदमरायला लागला आमचा. पण शंभूबा, तुम्हाला कदाचित श्वास कोंडून घटकान घटका बसायची वेळ आली तर? पण का? आऊ साहेबांच्याकडे जायचंय ना आपल्याला शंभूबा. हो, पण कसं? शंभूराजे, आज ह्या पेटाऱ्यातून मिठाई जाते आहे, पण उद्या तुम्हाला जावं लागलं तर? आबासाहेब, आऊसाहेबांच्याकडे? होय. तर मग आपण सांगाल तितका वेळ श्वास कोंडून धरतो. पण बाळराजे, समजा तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर? आबासाहेब, आमची तलवार अजून गंजली नाही आणि तशीच वेळ आली तर आमच्या अंगाची सालडी निघाली आणि आमचे डोळे फोडले तरी ही मान बादशाह पुढे वाकणार नाही. शाबास बाळराजे, शाबास.
मिठाई के टोकरे में बैठ के भाग गया? तुम लोग वहां क्या कर रहे थे? हमारा नाम फौलाद है ना? शर्म नहीं आती? चूड़ियां क्यों नहीं पहन लेते? कमीने, जलील, नमक हरामो, दूर हो जाओ हमारे गांव के सामने से, दूर हो जाओ यहां से। शिवा, दगाबाज, धोखेबाज। मासाहेब, आपल्या दर्शनासाठी काही साधू बैरागी बाहेर थांबले आहेत. आज्ञा असेल तर घेऊन येतो. त्यांना कशाला अडवता? साधू बैरागी ते त्यातलाच कोणी उठून शिवबाच्या गादीवर का बसणार आहे? पाठवा त्यांना. आलो चाल. जे दर्शन मनी आहे ते तर होत नाही. आता जे नशिबी आहे ते तरी घ्यावं. यावं महाराज, माफ करा. आपल्याला फार काळ तिष्ठत राहावं लागलं आमच्यासाठी. खरं आहे आपलं म्हणणं. महाराज, आपण कुठचे? आम्ही इथलेच. आम्ही आपलेच. शिवबा. हाऊ साहेब. शिवबा. माझा शिवबा. हाऊ साहेब. शिवबा. शिवबा. शिवबा, माझा शंभूबाळ कुठे आहे? मासाहेब. सांग शिवबा, शंभूबाळ कुठे आहे? मासाहेब, शंभू राजे आपल्याला सोडून गेले. मासाहेब. शंभूबाळ? होय, सोडून गेले. नाही नाही, जशी जगदंबेची इच्छा. मासाहेब. नाही. शंभूबाळ. शंभूबाळ. मासाहेब. 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 मासाहेब, शंभू बाळ जिवंत आहेत. मासाहेब, शंभूबाळ जिवंत आहेत. जिवंत आहे? होय मासाहेब, जिवंत आहे. मासाहेब, काळीच कठोर करून आम्हाला सर्वांना सांगावं लागलं. शंभू राजांचा काळ झाला. पण का? त्यांच्या पाठीमागचा बादशहाचा ससेमिरा चुकवण्यासाठी. मासाहेब. शुभा, शुभा, किती रे कठोर काळीज आहे तुझं. कठोर नाही मासाहेब, करावं लागतं. ते सुकुमार फूल अकालीच कुस्करून जाऊ नये म्हणून. मासाहेब, अजूनही तुम्ही आम्हाला कठोर म्हणताय? नाही रे शुभा, नाही. बाळ, भावनेच्या भरात बोलले मी तसं. मासाहेब, आमची खात्री फक्त एकाच गोष्टीनं पटेल. कुठल्या? आपल्या मांडीवर डोकं ठेवू द्या आम्हाला, थोपटून घेऊ द्या आम्हाला. शुभा. मासाहेब. शुभा. मासाहेब, शंभू राजे आल्यानंतर हा हक्क सुद्धा मला राहणार नाही. शुभा. ओम भोती भिक्षां देहि. कोण आहे रे? सरळ आत देवघरातून झालं. बाहेर कोणी आहे की नाही? ओम भोती भिक्षां देहि. अरे, बराच धीर दिसतोय की हा. मन तरी किती वेगळं असतं. क्षणभर वाटलं माझ्या शंभू बाळाचाच आवाज. शिवबा बैरागाच्या वेशात आला, हा यायचा बटूच्या वेशात. ओम भोती भिक्षां देहि. ओम शंभू बाळ, शंभू, शंभू, माझ्या राजा, शंभू.